ही सगळी भानगड सुरू झाली पिरा हळदी कुंकू विमानात बसून अमेरिकेत यायला निघाली तेव्हा. सुरुवातीचे 2-4 दिवस टिवल्या बावल्या करून झाल्या, पदार्थ बिघडवून झाले आणि बाईसाहेब शिस्तीत कंटाळल्या, अगदी प्रचंड वैतागल्या. काय रावी अमेरिका, हे काय आहे? बावळट लोक येतात पूर्ण सोडून अमेरिकेत. हे काय शेजारणे आहेत का माझ्या बरण्या वेल्या? अरे काय राव, मी नोकरी सोडली यासाठी. आणि तू म्हणली होतीस मला इथं मज्जा असते म्हणून. आणि आता तर काय मी पावर म्हणतात ती खरी अमेरिकाच नाही. या असले खोटे नाट्य अमेरिकेसाठी मी इथे आले काय? असं काय ग? अगं सुरुवातीला होतं असं. तू हा काहीतरी वाच, छंद जोपास, व्हॉलंटिअरिंग काम कर. हे असली चाचरत बडबड केल्यानंतर मी अचानक सल्ला देणाऱ्या ताईच्या मोडमध्ये घुसले आणि मिळालेला वेळ सत्कारणी वगैरे लावून आयुष्याला कसा पर्स्पेक्टिव्ह येतो असलं तत्वज्ञान पाजळलं. माझी सुटका करून घेण्यासाठी तिला काहीतरी सल्ला देणं गरजेचंच होतं. ते तिनं फारच मनावर घेतलं आणि मीपावर काहीतरी उपक्रम करायचाच असं ठरवून टाकलं. मी दिलेला सल्ला मी पाळतेच असं काहीचं तिचा गैरसमज असल्याने मी आणि सृजा ते करतोय असं तिनं जाहीर पण करून टाकलं. नको तिथं फिलॉसॉफी झाडायची सवय अशी अंगाशी आली होती. आता माघारही घेता येईना. तर ही छोटीशी गोष्ट तेव्हा आमच्याही नकळत मोठी व्हायला सुरुवात झाली. पहिला प्रश्न आमच्यासमोर उभा राहिला तो उपक्रमाच्या बारशाचा. सरळसोट नवरात्री लेखमाला असं नाव ठेवायला माझी हरकत होती. दॅट्स सो लास्ट इयर यू नो. ही हल्ली फॅशन शोज बघते. असं मी तिला सांगितल्यानंतर आमची गाडी पहिल्या ठेसणाराच अडखळली. सुरुवातीचं दिव्य नाव होतं छोटा पडदा मोठा पडदा. हे पण एक वस्तुनिष्ठ नाव आहे हा मुद्दा आम्ही दोघी जणी विसरून गेलो होतो. आणि हे नाव ठेवलं तर लोकांना लेख लिहिताना कोणते कोणते पडदे वापरता येतील यावर किस पाडत बसलो होतो. कुठलीही कलाकृती जिला व्यक्त अभिव्यक्त म्हणा, अभिव्यक्त. हा तेच अभिव्यक्त होण्यासाठी पडद्याची गरज पडते अशांवर लेखमाला वगैरे आमच्या डोळ्यासमोर असे बॅनरचे डिझाईन्स तरळायला लागले होते. पण म्हणजे काय, टीव्ही, सिनेमा, नाटक, सिरियल, नाचाचे प्रोग्राम्स, गाण्याच्या मैफली, फार काय कडक लक्ष्मी, फॅशन शो, अगदी एका बिंडोक्षणी तर या विश्वाच्या पडद्यावर चालणारं मानवी नाट्य वगैरे विषयांची पण चर्चा झाली. हे फार पसरते, हे असलं काही नको. उद्या म्हणशील खिडकी दरवाजांचेही पडदे आणूया त्याच्यात. हे नाव बोगस आहे. कंठशोष करून पार कानाचे बडते बधीर झाले. पण एवढं करून शेवटी ठरलं काय, तर हे नाव बोगस आहे. अशी अनेक नावं आली आणि आमच्या चर्चांमध्ये धारातीर्थी पडून पडद्याआड गेली. कुणी गोविंद घ्या, कुणी गोपाळ घ्या असं एकमेकींच्या कानात कुर्र करत फायनली आमच्या डोक्यात प्रकाश पडला आणि गोष्ट तशी छोटी हे नाव ठरलं. आता आवाहन. आमच्या डोक्यात भन्नाट कल्पना आली की उपक्रमाचं नाव गोष्ट तशी छोटी आहे ना, मग आवाहनाची गोष्टच लिहायची. एक बारीकसा मुद्दा असा होता की आमच्या दोघींकडे कसलंही बोडक्याचं कथालेखनाचं स्किल नव्हतं. एवढा एक किरकोळ मुद्दा सोडला तर फसफसणारा उत्साह भरपूर होता. जोर जोरात करायचं करायचं म्हटलं की गोष्टी बाहेर झाडावर लागतात असं आमच्या दोघींचा ठाम समज होता. पण एक होतं मिपानगर. एकदा काय झालं सांगतो बरं का. या असल्या मोडक्या तोडक्या सुरुवाती पुढे आमची काही गोष्ट सरकेना. वेळ मात्र भराभर सरकत होता. दोघींपैकी एक कोणीतरी जमिनीवर आली आणि गोष्ट सांगूयात गडे पासून ते सरळ सांगायचं का, नाटक सिनेमावर लेख हवेत, इथपर्यंत गाडी गडगडली. सुवर्ण मध्य म्हणून शब्दांचे फुलोरे फुलवत हळूच वस्तुनिष्ठ कंटेंटवर लँड व्हायचं ठरलं. हो, लोकांना कळलं नाही तर काय घ्या, निदान खालच्या विषयांची चर्चा वाचून वरची बडबड होतं असं कधीतरी म्हणून सोडून तरी देतील. आवाहनाचा ड्राफ्ट तर बनला. आता ते कधी करायचं हा तेव्हा नव्हता वाटला, पण नंतर मात्र यक्ष प्रश्न झाला. सुरुवात दसऱ्याच्या मुहूर्तावर मिपाचं सीमोल्लंघन अशी थाटात लिहिली होती. दिवाळी अंकाची डेडलाईन नेमकी तेवढ्यात बदलली. चला म्हणलं आपण कोजागिरीला गोड दूध आणि शरदाचं चांदणं असं काहीतरी सांडू. पण तेही हुकलं. मध्ये मेला कोणता सण येईना. आम्हाला तर अगदी ऋषी पंचमी वगैरे पिठातले सण पण चालणार होते. पण त्याला करतात काय आणि मुख्य म्हणजे ती आधीच होऊन गेलीये याचा आम्हाला पत्ताच नव्हता. पण आमच्या नशिबानं आदूबाळाची दिवाळी अंकाची बस तेव्हा सुटली. हे विशेषांक बोला, विशेषांक बोला, एक सीटे बोला, विशेषांक बोला, ऐका कोणी विशेषांक म्हटल्यावर आम्ही आधी धावत पळत जाऊन ती बस पकडली आणि एकदाचं आवाहन आलं. दिवाळीचे फटाके, फराळ अगदी सगळं सागर संगीत त्यात झालं. आम्ही अगदी टपून बसलो होतो. आवाहन आलं की ओपनिंगलाच आपल्याला गल्ला मिळणार असं आम्हाला वाटत होतं. पण कसं काय?
दर 2 दिवसांनी आम्ही एकमेकींना लेख आले का ग, येतील येतील येतील. पुन्हा 2 दिवसांनी आले का ग, अगं येणार नक्की येणार, पण कसं काय. पण तेवढ्यात एस भाऊंचा लेख आला आणि लगेच आम्हाला आता बस तू लाईन लागणार आहे आपल्याकडे लेखांची. पण पुन्हा 2 दिवसांनी आले का ग लेख, नाही येतील येतील. शेवटी आम्ही आमचा कंटिंजन्सी प्लॅन सुरू केला. डू आय डी घ्यायचे 3-4 प्रत्येकी आणि 10 जिलेब्या आपणच पाडायच्या. हे ठरवल्यावर जरा बरं वाटलं. पण आमची वेळही चांगली चालली होती आणि मिपाकरांची. त्यामुळे आपल्याला चांगले चांगले आणि अगदी ओरिजिनल आयडियांचे लेख वाचायला मिळालेत. आम्ही आपल्या आनंदात होतो. आपली गाडी मार्गायला लागली. तेवढ्यात आले मोदींच्या मना आणि नोटांचं काही चालेना असं झालं ना. मिपावर 2 आठवडे त्या नोटांनी आणि त्या मसण्या कॅशलेस इकॉनॉमीनं धुमाकूळ घातला. आम्हाला आमचे लेख पण वर आणता येईनात की नवीन टाकता येईनात. व्हिडिओ मेकिंग बिकिंग सगळं तिथल्या तिथे. पण या कॅशलेसच्या भावगर्दीत एक उगवता बकरा ते म्हणजे आपलं उगवता तारा आम्हाला मिपाच्या क्षितिजावर उगवताना दिसला. वेल्ला भट या मनुष्यानं त्यावेळेला फेसबुकवर एक स्टेटस टाकलं होतं. 50-100च्या जुन्या नोटांचं माहित नाही, पण जुन्या आठवणी नव्या करून मिळतील असं. झालं, आम्हाला आमचा बकरा मोदींनी मिळवून दिला होता. गोष्ट तशीला पुन्हा अच्छे दिन आले होते आणि या बकऱ्याला घोड्यावर बसवून पुन्हा एकदा आमचं सुसाट वेगाने मार्गक्रमण सुरू झालं. कसं असतं बघा ना, माणसाला खड्ड्यात पडायचं असलं ना की तो कसाही जाऊन तिकडे पडतो. त्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर मी ट्विटर आणि फेसबुक हँडलवर मिसळपावच्या आपली क्रिएटिव्हिटी उगाच पाजळायला गेलो आणि या बायकांनी बरोबर सावध घेतलं. मला म्हणे, काय तू एकदम छान ब्लर्ब्स लिहितोस, इतके ॲप्ट असतात. आमची एक लेखमाला आहे, त्याच्यासाठी तू लिहिशील का ब्लर्ब्स. म्हटलं ठीक आहे, गरीब मी पाव आहे, काय संस्कृती बुडवायचं सोडून दुसरं काहीतरी चांगलं काम करतायत, आपणही होता येईल थोडी मदत करावी. काय असतील 7-8 लेख ते लावावेत किनाऱ्याला. मग हळूच एक जण म्हणाली 28 लेख आहेत. 28 ऐकून मला 2 मिनटं चक्कर द्यायची बाकी होती म्हणजे. पण म्हटलं ठीक आहे, आपण करूया. मग 28 लेखांचा फडशा पाडायला मी बसलो. पण हळूहळू एक एक पुड्या सुटायला लागल्या. म्हणजे आधी ब्लर्स करायचे, मग डे वाईज टीझर करायचे, मग प्रत्येक लेखाचा एक वेगळं हे करायचं, व्हॉट्सॲप मेसेजवर प्रमोशन करायचं आणि असं करत करत मुखपृष्ठापर्यंत येऊन पोचली गाडी. हे वाढतच चाललंय. पण मग मी पण असला घनचक्कर की मी फसत गेलो. मग हा वा वा, हे पण काम आहे, हा ते पण काम आहे, असं करत मी केलो. बाप रे, हळूहळू ते काम सुरू झाल्यावर इतका ताप व्हायला लागला. धणाधणा व्हॉट्सॲपवर नुसते मेसेज वाजायचे, टँग 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 रिंगटोन वाजायचा. उपक्रम चालू असताना सुद्धा काही गडबड चालूच होती. उद्याचे लेख झालेत का, मुलाखत फायनल झाली का, अनुक्रमणिका तयार झाली का, अरे ट्विटरवर ब्लॉग झाले का. मी आपलं ऑफिसला जायच्या आधी किंवा ट्रेनमध्ये वगैरे असं ते सगळं ट्विटर आणि फेसबुक वापरत असायचो. पण आता उपक्रम जवळपास झालेला आहे. मिसळपाववर किंवा खरडपळ्यावर किंवा ज्या ज्या ठिकाणं म्हणून त्याचं जाहिरात केली नव्हती, त्या त्या ठिकाणाहून सगळीकडून सकारात्मक प्रतिक्रिया येत आहेत. लोक छान म्हणत आहेत, भारी म्हणत आहेत. तर आता असं वाटतंय की येस, जबरदस्त झाला उपक्रम आपला, भारी. आणि म्हणजे वी डिड इट. आणि नुसतं वेल्लालाच नाही, तर नीलकांत आणि प्रशांत या जोडीला सुद्धा आम्ही पुरेपूर छळले बरं का. ही जय विरूची जोडी ना रोज टॉस करत असेल, कुणी आम्हाला उत्तर द्यायचं म्हणून. अखंड प्रश्नांची बरसात यांच्यावर आम्ही रोज केलीये. रोज नव्या मागण्या, रोज नवे बदल. पण दिलं हो, अगदी न कुरकुरता करून दिलं. आज या उपक्रमाची सांगता होतीये. सरळ संपादकीयामधून टाटा बाय बाय करणं मनाला काही पटेना. कोणत्याही गोष्टीचं गुऱ्हाळ लावल्याशिवाय चैन पडत नाही हेच खरं. मग म्हटलं गोष्टीची गोष्टच सांगावी. 4 आण्याच्या मुर्गीला 12 आण्याचा मसाला लावून सांगायच्या आदिम प्रेरणेलाच तर हा उपक्रम समर्पित होता, नाही का?